नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण गणित व बुद्धिमत्ता या घटकावरील संयुक्त गट ब व गट क जी तुमची जी 30 एप्रिल 2023 साली झालेली जी पेपर होता, तर त्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरील महत्त्वाचे असे आज आपण इथे 15 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। महत्त्वाचे असे 20 प्रश्न गणितावरती आधारित आहेत। तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या कंबाईनमध्ये असण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पूर्ण पहा। तसेच याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवा। तर इथे काय दिले, आपल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच्या वर्तुळाचा परिघ जर क्ष सेंटीमीटर असेल, म्हणजे परिघ आणि इथे काय दिले क्षेत्रफळ हे समान असेल, तर खालीपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल। तर लक्षात घ्या, आपल्याला काय दिले, वर्तुळाचा परिघ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे। वर्तुळाचा परिघ बरोबर काय असतं 2πr आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर असतं πr²। म्हणजे इथे पायला हे पाय कट झालं, इकडे राहिलं हे r ला हे एक r कट झालं, म्हणजे काय राहिलं r बरोबर किती राहिलं 2, म्हणजे त्रिज्या किती असणार आहे 2 असणार आहे। म्हणजे परिघ आणि क्षेत्रफळ जर समान असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे तर ती 2 असते। तर 2 सेंटीमीटर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, तेच आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 82। एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती असेल। तर लक्षात घ्या, 15 शर्ट त्याने काय विकले 2340 रुपयाला आणि तेव्हा त्याला 60 रुपये तोटा झालेला आहे। तर आता आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे तर एका शर्टची। तर लक्षात घ्या, गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता, 15 शर्टची विक्री किंमत आहे 2340 रुपये आणि तोटा त्याला किती झाला आहे 60 रुपये झालेला आहे। मग 15 शर्टची खरेदी किंमत काय असते, तर खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत अधिक तोटा। विक्री किंमत आहे 2340, तोटा आहे 60, यांची बेरीज केली आहे ते 24, म्हणजे 15 शर्टची खरेदी किंमत आपल्याला मिळाली 24 रुपये। मग प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काय असणार आहे, एकूण ही खरेदी किंमत भागिले शर्टांची संख्या। एकूण खरेदी किंमत आली 2400, शर्ट आहेत 15, 15 जर 2400ला भागलं तर एकूण येतं 160 रुपये। म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत किती असणार आहे, तर ती 60 रुपये असेल। तर 160 तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 83। तर आपल्याला याप्रमाणे हे गणित दिले, तर आपले म्हणजे सिम्प्लिफिकेशनचं गणित आहे, हे सोडवायचं आहे। तर कसं सोडवतो आपण हे, तर लक्षात घ्या, गणितात जे काही दिलं तर ते आपण आता इथे लिहून घेतलेलं आहे। तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं पॉईंटची संख्या फक्त मोजायची, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 पॉईंटच्या पुढे एकूण 9 घर आहेत वर, आणि इथे किती 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे इथे खाली जेवढी घर आहेत वर तेवढीच घर आहेत, म्हणून ह्याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 1 गुणिले 1 गुणिले 1, म्हणजे पॉईंट सगळे काढून टाकायचं, अधिक 2 गुणिले 2 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 2 अधिक 4 गुणिले 4 गुणिले 4, कारण पॉईंटची खालीवर संख्या समान होती म्हणून आपण हे पॉईंट काढून टाकले। तर 1 चा घन 1 अधिक 2 चा घन 8 भागिले 2 चा घन 8 अधिक 4 चा घन 64, 8 आणि किती येतं 9 आणि 64 आणि 8 72, 9 1 9 9 8 72, 1/8, म्हणजे हे जर तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर पॉईंटमध्ये येतं, पॉईंट 8 1 8 भाग लागला, उरले 2 वरून घेतले 0, 8 2 16, उरले 4 वरून घेतले 0, 8 5 40, 0.125, 1/8 म्हणजेच 0.125 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। तर हे तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 84। 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे। 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असेल असे होते, तर त्यांचे आजचे वय किती। म्हणजे आपल्याला आजच्या तिघांच्या वयाची बेरीज दिली आहे 72 आणि 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले 4:6:7 वर्ष आहे। तर आपल्याला काय करायचं, आजच्या तिघांचं वय काढायचं आहे। तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, काय दिले, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला 72 वर्षे दिलेली आहे। 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 या प्रमाणात होते। तर लक्षात घ्या, त्यांची जर वय जर आपण x प्रमाणात जर घेतली तर पहिल्या व्यक्तीचं वय हे 4x होईल, दुसऱ्या व्यक्तीचं 6x आणि तिसऱ्याचं 7x या प्रमाणात आपण मानले। आता त्यांचे आजचे वय काय असणार आहे, 7 वर्षापूर्वी हे गुणोत्तर होतं, मग आजची वय काय असणार आहे, त्या प्रत्येकाच्या वयामध्ये 7 7 ॲड होणार आहे, म्हणजे हे जर 4x अधिक 7 होईल,
याचं 6x6 होईल आणि ह्याचं 7x6 होईल. म्हणजे आजच्या तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे 72. म्हणजे असं आपण लिहू शकतो की 4x6 अधिक 6x6 अधिक 7x6 बरोबर 72. ह्या x सर्वांची जर बेरीज केली तर हे 17x आणि हे 7×21 बरोबर हे 72. तर मग 17x बरोबर काय होणार, हे 72 मधून हे 21 तिकडे गेल्यावर वजा होईल, 72 वजा 21. 17x बरोबर 72 मधून 21 गेले राहतात 51. मग x बरोबर काय होणार, हे 51ला हे 17 इकडे भागाकारात जाईल. x ही किंमत आली 17×51 म्हणजे 3 आली. मग त्यांची वय काय असणार आहेत आजची, पहिल्याचं आहे 4x अधिक 7 म्हणजे पहिल्याचं वय आहे 4x अधिक 7 म्हणजे 4 गुणिले 3 अधिक 7 म्हणजे 4 ते 12 आणि 7 19 वर्षे. दुसऱ्याचं आहे 6x अधिक 7 म्हणजे 6 गुणिले 3 अधिक 7 म्हणजे 25 वर्ष. 6×3 18 आणि 7 25. आणि तिसऱ्याचं आहे 7x अधिक 7 म्हणजे 7×21 अधिक 7 28 म्हणजे 19, 25 आणि 28 हे तिघांची वये असणार आहेत. तर हे आपल्याला कुठे दिले तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. एका माणसाने बँकेकडून दर साल दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. तर लक्षात घ्या, सरळ व्याजाचं गणित आहे. आपला दर दिलेला आहे, त्यानंतर काळ दिलेला आहे आणि व्याज देखील दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचे, कर्जाची रक्कम म्हणजे आपल्याला मुद्दल इथे काढायचे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. दर दिलेला आपला 12%, काळ 3 वर्ष व व्याजासाठी त्यांनी ₹5,400 म्हणजे व्याज दिलेलं आहे 5,400. मग सरळ व्याज बरोबर काय असतं, सिंपल इंटरेस्ट बरोबर PRT भागिले 100 म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. व्याज आहे 5,400, मुद्दल काढायचे म्हणून P, R दिला आहे आपल्याला रेट 12 आणि हे 3 दिलेला आहे काळ भागिले 100. हे काय होणार, P बरोबर हे 5,400 गुणिले हे 100 वर जाईल आणि हे 12×36 इकडे भागाकारात जाईल. तर लक्षात घ्या, इथे जर आपण सॉल्व्ह केलं तर 12×3 इथे म्हणजे 3ने जर तुम्ही भाग गावला तर इथे 17×54 म्हणजे वरचे 2 शून्य 1700 आलं. हे 3ने जर भाग गावला तर त्याप्रमाणे 12ने जर भाग गावला, 12×1 उरले 5 वरून घेतले 0, 12×4 48 उरले 2 वरून घेतले 0, 12×2 24 म्हणजे हे जर सर्व तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर येतं ते 15,000. तर लक्षात घ्या 15,000 हे संपूर्ण सॉल्व्ह केले तर 15,000 रुपये तुमचं काय असणार आहे, मुद्दल असणार आहे. तर कशामध्ये दिले आपल्याला, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5%ने कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल. तर लक्षात घ्या 16,000 रुपये किमतीची एक यंत्र आहे, मशीन आहे, त्याची किंमत काय होते, दरवर्षी 5% जी आहे तर ती कमी होत जाते. तर 2 वर्षानंतर किती होईल आपल्याला विचारले. तर हे जे आहे तर ते आपण कोणत्या, तर चक्रवाढ व्याज पद्धतीने असे गणित आपण हे सोडवू. तर सुरुवातीला गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. यंत्राची किंमत तुम्हाला दिलेली आहे 16,000 रुपये. दरवर्षी 5%ने जी आहे तर ती यंत्राची किंमत कमी होते. म्हणजे R दिलेलं आहे तुम्हाला 5%. 2 वर्षानंतर त्या यंत्राची किंमत काढायची. म्हणजे N देखील तुम्हाला 2 वर्ष आहे. P म्हणजे त्याला आता जी किंमत आहे त्याला आपण सरळ चक्रवाढ व्याज पद्धती काढताना P म्हणजे त्याला आपण ती जी काय किंमत आहे तर ती घेतो मुद्दत 16,000, रेट 5% आहे आणि काळ 2 वर्ष आहे. तर लक्षात घ्या हे 2 वर्षानंतर आता यंत्राची किंमत जर इथे कमी होत असेल तर फक्त इथे सूत्र वापरताना आपण काय वापरतो, अमाऊंट बरोबर P कंसात 1 अधिक R/100 वापरतो आणि कंसाचा घातांक N. पण हे कधी वापरतो, वाढत असेल तेव्हा. पण इथे काय किंमत कमी व्हायला लागल्यामुळे इथे वजा चिन्ह येईल फक्त. म्हणजे P कंसात 1 वजा R/100 त्याचा घातांक N. P आहे 16,000 कंसात 1 वजा 5/100 घातांक N म्हणजे वर्ग येईल. म्हणजे A बरोबर 16,000 गुणिले 100 ह्यानं इकडे गुणलं 100 आलं वजा 5 म्हणजे 95/100 त्याचा वर्ग. त्याला आपण 95 गुणिले 100 95/100 95/100 लिहू शकतो. तर इथे वरच्या 3 शून्याला इकडच्या 3 शून्य गेल्या, राहिलं काय 16 गुणिले 95 गुणिले 95 भागिले 10. तर हे येतं 14,440. एवढं जर सॉल्व्ह केलं तर 14,440 येतं. तर दुसऱ्या पद्धतीने देखील जर तुम्ही काढू शकता. 16,000च्या 5% काढा, त्यातून वजा करा, परत जेवढी रक्कम मिळेल त्याच्या 5% काढा, त्यातून वजा करा. दोनदा तुम्ही वजा केलं तरी देखील याचं येणार आहे. तर आपलं योग्य आन्सर असणार आहे 14,440 रुपये. तर 14,440 हा आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. आगगाडीचे प्रवास भाडे
20% वाढवले व पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण इथे, तर लक्षात घ्या आगगाडीचे जे भाडं आहे तर ते 3 वेळेस वाढवलेलं आहे. आपण काय करायचं, आगगाडीचे भाडे जे आहे तर ते 100 रुपये आहे असं आपण मानू. सुरुवातीला 100 रुपये भाडं होतं. आता 100 रुपयेमध्ये काय झालं, 20% भाडे वाढले पहिल्यांदा. मग 100च्या मध्ये 20% वाढ म्हणजे 100 अधिक 100च्या 20% म्हणजे किती येतं, 20 येतं. म्हणजे 120 रुपये झालं 20% वाढल्यानंतर. परत काय झाले, 10% अजून वाढले म्हणजे 120 मध्ये 10% अजून वाढ झाली. म्हणजे 120 अधिक 120 गुणिले 10 भागिले 100 म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर ते किती येतं, हे 2 शून्याला 2 शून्य गेला राहिलं किती 12. म्हणजे 120 आणि 12 किती, नंतर 10% वाढवल्यावर ते झालं 132 रुपये. आणि परत अजून त्यामध्ये तिसऱ्यांदा 25% वाढवले म्हणजे ह्या 132 मध्ये 25% वाढवले. म्हणजे 132 अधिक 132 गुणिले 25 भागिले 100 25 × 25 25 × 100 132 भागिले 4 जर केलं तर ते येतं 4 ते 12 1 उरले म्हणजे 4 8 32 ते येतं 38. यांची जर ते येतं 33 आणि 33 आणि हे 132 यांची जर बेरीज केली तर येते 165 रुपये. मग सुरुवातीला किंमत किती होती आपली 100 रुपये आणि आता किती झाली 65 रुपये. मग 100 रुपयाला 65 रुपये मग 100ला 65 वाढलं म्हणजे किती 65% वाढ झाली असं म्हणतो. म्हणजे एकूण वाढ किती 165 वजा 100 म्हणजे एकूण 65% जे आहे तर ते भाडं वाढलं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तर इथे 65% आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. तर आपल्याला सरळ रूप द्यायचं तर हे गणित सोडवायचं आहे. तर हे काय दिले तर ते आपण इथे लिहून घेऊयात. तर गणितात दिल्याप्रमाणे जे काय आहे तर ते आपण इथे लिहून घेतलेलं आहे. तर -2 - 3 तर आता -2 आणि -3 किती -5 होतात गुणुले 5 अधिक 3 किती 8 भागिलेला भागिले -2 - 3 म्हणजे -5. आता हे वजा वजा काय होणार इथे अधिक होणार आणि खाली काय -6 - 4 म्हणजे हे -10 भागिले -7 - 5 म्हणजे -12. हे देखील वजा 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 भागिले वजा म्हणजे अधिक होतं. म्हणजे हे काय होणार 5 गुणुले 8 भागिले 5 म्हणजे कसं लिहू शकतो आपण याला, तर हे 5 भागाकार आहे म्हणून हे 5 ला 5 कट झाले. वर काय राहिले फक्त 8 राहिले आणि खाली 10 भागिले 12 आहे म्हणजे हे खालचं 12 वर जाणार म्हणजे 8 भागिले 10 भागिले 12 आहे तर ते गुणुले 12 होईल. म्हणजे 12 8 96 भागिले हे 10 96 भागिले 10 म्हणजे किती आलं 9.6 म्हणजे 9.6 याचं योग्य आन्सर असणार आहे. तर 9.6 तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर काही मुले योग्य आन्सर काढतात पण इथे चिन्ह त्यांना वाटतं वजा सगळीकडे म्हणजे वजा येईल पण तसं नसतं, वजा वजा अधिक होत असतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. 19व्या डावाची धावसंख्या आपल्याला त्याची दिलेली आहे. 98 धावा त्याने 19व्या त्याच्या धावामध्ये काढलेल्या आहेत आणि त्याची सरासरी काय झाली 4 ने वाढलेली आहे. म्हणजे 19व्या डावानंतर त्याची सरासरी जी आहे तर ती आपल्याला किती आहे तर ती काढायची आहे. तर 19व्या डावाची धावसंख्या आपल्याला माहिती आहे. तर लक्षात घ्या 19व्या डावाच्या अगोदर किती डाव होते 18 डाव म्हणजे 18 डावांची सरासरी जर आपण x मानली तर 18 डावांची धावसंख्या काय होणार आहे सरासरी गुणिले एकूण डाव म्हणजे x गुणिले 18 म्हणजे 18x ही 18 धावांची धावसंख्या झाली. आणि 19 डावांची सरासरी काय असणार आहे तर सरासरी 4 ने वाढली आहे म्हणजे x अधिक 4 झाली. अगोदर x होती 18 डावांची मग आता त्याच्यामध्ये 4 ने वाढली म्हणजे x अधिक 4 झाली 19 डावांची सरासरी. मग 19 डावांची धावसंख्या काय असणार आहे धावसंख्या गुणिले डाव म्हणजे सरासरी गुणिले डाव. 19 डावांची धावसंख्या x अधिक 4 गुणिले 19 ही 19 डावांची धावसंख्या झाली. तर आता असं आपण म्हणू शकतो की 18 धावांची धावसंख्या अधिक 19व्या डावाची धावसंख्या 98 आपल्याला दिलेली आहे. बरोबर काय म्हणू शकतो एकूण 19 डावांची धावसंख्या म्हणजे 19 कंसात x अधिक 4 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 18 डावांच्या धावसंख्या अधिक 19व्या डावांची धावसंख्या बरोबर काय असणार आहे एकूण 19 डावांची धावसंख्या होणार आहे. 18 आणि 1 डाव म्हणजे एकूण 19 डावांची धावसंख्या होणार आहे. तर आपल्याला 18 डावांची धावसंख्या माहिती आहे 18x आणि 19व्या डावातली धावसंख्या माहिती आहे 98 केलेली आणि 19 डावांची धावसंख्या आत्ताच आपण काढलेली आहे 19 कंसात x अधिक 4 म्हणजे 18x अधिक 98 बरोबर 19 कंसात x अधिक 4.
म्हणजे 18x अधिक 98 बरोबर काय होणार, 19ने जर आत गुणलं तर 19x अधिक 19 चोक 76 होणार. म्हणजे हे 98 मधून हे अधिक 76 आहे तिकडे वजा होईल आणि हे 18x तिकडे 19x मधून वजा होईल. 98 मधून 76 गेले राहिले 22 आणि 19 मधून 18 गेले राहिले x. म्हणजे x बरोबर किती आलं, 22 आलं. मग 19 डावांची सरासरी काय आहे, ही x जी आली 18 डावांची सरासरी. 19 डावांची सरासरी 4 ने वाढली आहे म्हणजे x अधिक 4 म्हणजे 22 अधिक 4 बरोबर किती असणार आहे, 26 असणार आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर लक्षात घ्या 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असणार आहे, तर ती 26 असेल. ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. म्हणजे एक असं मोठं वर्तुळ आहे आणि इतर अशी छोटी 3 वर्तुळे आहेत. या तिघांच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढं ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. तर ह्या आपल्याला ह्याचे क्षेत्र म्हणजे त्रिज्या काढायच्या मोठ्या वर्तुळाची. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर हे मोठं वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या आपण कॅपिटल R मानूया आणि 3 वर्तुळ दिले छोटे आपल्याला R1, R2, R3. त्यांच्या त्रिज्या किती दिले, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर अशा तिघांच्या त्रिज्या दिलेत. मग मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, इतर तिघांच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढा आहे. मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असणार, पाय आणि मोठा R म्हणजे कॅपिटल R स्क्वेअर बरोबर ह्या तिघांच्या वर्तुळाची म्हणजे बेरीज काय असणार आहे, पाय R1 स्क्वेअर अधिक पाय R2 स्क्वेअर अधिक पाय R3 स्क्वेअर. म्हणजे पाय R वर्ग बरोबर काय होणार, हे पाय कॉमन निघलं आणि कंसात काय राहिलं, R वर्ग R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R3 वर्ग. म्हणजे हे पायला पाय इथे कट झालं, राहिलं काय R वर्ग बरोबर 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 अधिक 12चा वर्ग 144. म्हणजे 144 आणि 16 160 आणि 160 आणि 3 किती 169. म्हणजे R वर्ग बरोबर 169 आलं. मग R बरोबर काय येणार आहे, 169चं वर्गमूळ काय 13. म्हणजे R बरोबर काय आलं तुमचं 13 सेंटीमीटर. म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे, 13 सेंटीमीटर. हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर 13 सेंटीमीटर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात. लक्षात घ्या बुद्धिबळाचा पट आता तुम्हाला माहीत असेल. तर याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर असे चौरस जे असतात त्यामध्ये असतात वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे आता एकच प्रकारचे चौरस असतात पण एकूण किती चौरस असतात तर लक्षात घ्या हे तुम्ही पाठच करून ठेवा. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. तर एकूण 204 जे आहे तर ते यामध्ये चौरस असतात. किती, एकूण 204 चौरसाच्या बुद्धिबळाच्या पटावर असतात. ऑप्शन 2 याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. तर आता ही श्रेणी दिलेली आहे 15, 21, 24, 30, 32, 39, 51. तर याप्रमाणे संख्या दिलेत. तर इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर इथे सर्व संख्या ज्या आहेत तर ते 15, 21, 24, 30, 39, 51 ह्या सर्व जे आहेत तर त्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. फक्त 32 जर सोडली तर 32च्या जागी इथे 33 जर त्याने दिलं असतं तर योग्य आलं असतं. पण ती 32 जे आहे तर ते 3 ने भाग जाणारी नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असणार, चुकीचं पद काय आहे तर 32 आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. तर व्हेन डायग्रॅमवरती आधारित हा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला आहे. तर लक्षात घ्या काय दिले पहिल्यांदा, सर्व शिक्षक हे कलाकार आहेत. सर्व टीचर्स ज्याला म्हणतो, सर्व शिक्षक जे काय आहेत तर ते कलाकार आहेत. तर कसं लिहितो, तर हे सर्व शिक्षक ते कशामध्ये येतात तर ते कलाकार आहेत. सर्व शिक्षकाला आपण टीचर लिहूया म्हणजे ह्याला आपण टी लिहूया आणि कलाकाराला आपण आर्टिस्ट म्हणजे ए लिहूया. सर्व टीचर जे आहेत तर ते आर्टिस्ट आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि ब मध्ये काय दिले, काही कलाकार हे आनंदी राहतात. म्हणजे काही कलाकार म्हणजे काही आर्टिस्ट यातले थोडे म्हणजे आपण कसं करू शकतो, काही आर्टिस्ट यातले काय राहतात आनंदी म्हणजे हॅप्पी राहतात. म्हणजे त्याला आपण एच लिहूया, हॅप्पी म्हणजे एच. तर आता अनुमानिक काय, सर्व शिक्षक आनंदी राहतात. तर सर्व शिक्षक हे आनंदी राहतात हॅप्पी राहतात का, या दोघांचा काय संबंध आहे का, नाही. म्हणजे हे जे आहे तर ते चुकीचं आहे. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. आता आनंदी म्हणजे हॅप्पी राहणारे सर्व जे आहेत तर ते कलाकार आहेत का, तर काही कलाकार आनंदी आहेत म्हणजे एवढेच आहेत ना फक्त. ह्या दोघांचा संबंध एवढाच दिलेला आहे. मग सर्व हॅप्पी आहेत का कलाकार, नाही. म्हणजे हे देखील जे आहे तर ते चुकीचं ठरतं. म्हणजे योग्य आन्सर काय असणार तर वरीलपैकी क आणि ड दोन्ही जे आहेत तर ते असत्य आहेत. ऑप्शन 3 आपलं
या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 94। अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे। त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे। तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल? तर लक्षात घ्या, आपल्या तिघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे आणि आईचं आणि तिच्या मुलीचं अंकिताचं आणि तिच्या भावाचं या तिघांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला। तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। तर अंकिताच्या आईचे वय काय करायचं, आता इथे माहीत नाही म्हणून आपण काय करायचं, आईचे वय x मानू। आईचे वय अंकिताच्या वयाच्या 2.5 पट म्हणजे 2.1/2 म्हणजे 5/2 पट आहे असं आपण म्हणू शकतो। मग अंकिताचं वय काय असणार आहे, आईच्या वय अंकिताच्या 5/2 पट असेल। तर अंकिताचं वय आईच्या हे 5/2 तिकडे गेल्यावर 2/5 होईल, म्हणजे 2/5 पट आईच्या हे अंकिताचं वय असणार आहे। तर हे एक समीकरण आलं। तसेच काय दिलं आहे, अंकिताच्या भावाचे वय म्हणजे हे आईचे वय जे आहे तर ते अंकिताच्या भावाच्या 4 पट आहे। मग अंकिताच्या भावाचे वय काय असणार आहे, आईच्या हे 4 तिकडे जर गेलं तर गुणाकारात आहे भागाकारात जाईल, म्हणजे आईच्या 1/4 पट जे आहे तर ते भावाचं वय होईल। आता तिघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे 66 वर्ष आहे, म्हणजे अंकिताचं वय हे 2/5x अधिक भावाचे आत्ताच आपण काढलं आईच्या 1/4 पट आहे म्हणजे 1/4x आणि आईचं वय x बरोबर 66 आपल्याला असं दिलेलं आहे एवढं। म्हणजे हे तर जर तुम्ही लसावी जर काढला तर 5 चौक किती 20 होतो, इथे छेद 1 असतो 5 चौक 20, 20ला जर 5 न भागलं 5 चौक 20 आणि 4 2 हे किती, हे 8x होईल आणि हे 4 5 20 म्हणजे हे 5x होईल आणि हे 20x होईल भागिले हे 20 बरोबर 66। 20 आणि 5 25 आणि 8 किती 33, 33x बरोबर हे 20 गुणिले हे 66 तिकडे गुणाकारात जाईल, 66ला गुणाकारात जाईल 20, 66 गुणिले 20 होईल आणि हे 33x। x बरोबर काय होणार 66 गुणिले 20 भागिले हे 33 तिकडे भागाकारात जाईल, 33 1 33, 33 2 66 आणि 20 2 किती 40, म्हणजे x बरोबर तुम्हाला इथे मिळालेलं आहे 40। तर x काय आहे, आईचं वय आहे। आपल्याला काय काढायचं सांगितले, भावाचे वय काढायचं आहे। भावाचे वय काय, आईच्या 1/4 पट 40 भागिले 4 10 वर्ष काय आलं तुमच्या भावाचं वय आलं, 4 10 40, अंकिताच्या भावाचं वय 10 वर्ष आलं। पण आपल्याला भावाचं 2 वर्षानंतरचं वय विचारले, मग 2 वर्षानंतर किती होणार आहे, 10 अधिक 2 म्हणजे 12 वर्ष होईल। 2 वर्षानंतर अंकिताच्या भावाचे वय 12 वर्ष होईल, हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। तर 12 वर्ष कशामध्ये दिले, ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, हेच आपलं योग्य आन्सर असेल। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 95। खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या। तर आता ABCDEF आणि G एका भिंतीवर बसलेले आहेत व त्यांची सर्वांची तोंडे जी आहेत तर ती पूर्व दिशेला आहेत, म्हणजे पूर्व म्हणजे ह्या दिशेला आहेत। अशी किती जण बसलेत, अशी 7 जण हे बसलेले आहेत इकडे पूर्व दिशेला तोंड करून। C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे, Dच्या लगेच उजवीकडे कोण आहे, C आहे। B हा अगदी टोकाला आहे व त्याची शेजारी E आहे, म्हणजे B कोणत्या तरी एका टोकाला आहे आणि त्याचा शेजारी E आहे। G हा E आणि F च्या मध्यात आहे। D हा दक्षिणेकडून टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे दक्षिण म्हणजे ही बाजू, इकडून तिसऱ्या स्थानावर कोण आहे तर D आहे। तर G च्या उजवीकडे कोण बसले आपल्याला काढायचं आहे। तर आता ह्याप्रमाणे दिल्याप्रमाणे आपल्याला योग्य क्रम काढावा लागेल। तर लक्षात घ्या, गणितात दिल्याप्रमाणे आपण हा योग्य क्रम काढलेला आहे। तर कसा काढला आहे ते तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला सर्वांचे तोंड पूर्वेकडे आला आहे म्हणून आपण सर्व पूर्वेकडे बाण दाखवले 7 जणांचे। तर C हा Dच्या तात्काळ उजवीकडे असं आपल्याला दिलेलं आहे। तर शेवटचं वाक्य बघा, D हा दक्षिणेकडून तिसरा आहे, दक्षिणेकडून इकडची दिशा आहे, इकडून तिसरा जर म्हणलं तर D हा तुमचा इथे येणार आहे खालून तिसऱ्या नंबरला। B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे, म्हणजे B इकडे जर तुम्ही टोकाला घेतला आणि त्याच्या शेजारी हा E आला। G हा E आणि F च्या मध्ये आहे। तर लक्षात घ्या, G इथे जर काढला तर E इथे वर आहे आणि मग खाली कोण असणार आहे त्याच्या F, मग E आणि F च्या मध्ये आहे, तर इथे D आला। राहिलेल्या 2 जागा आहेत तर त्याबद्दल आपल्याला काय दिलं नाही, C किंवा A किंवा A किंवा C। तर आपल्याला काय म्हणले, G च्या उजवीकडे कोण बसला आहे। तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं G कुठे आहे तर इथे तुम्हाला G दिसत आहे। G च्या उजवीकडे पाहिलं, त्याचं जर तोंड इकडे असेल तर उजवा हात त्याचा इकडे दक्षिण दिशेला असणार, म्हणजे G च्या उजवीकडे कोण बसलेला आहे तर इथे तुम्हाला F दिसत आहे। G च्या उजवीकडे कोण बसला आहे तर F बसला आहे। खालचं तुम्हाला माहीत नसलं तरी चालेल, A ची आणि C ची जागा, इथेच तुमचं आन्सर मिळून जातं। G च्या उजवीकडे F हा बसला आहे म्हणजेच। तर लक्षात घ्या, F हे जे आहे तर ते ऑप्शन 4 मध्ये आपल्याला आन्सर दिले,
तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? तर आता एका प्रश्नामध्ये त्यांनी डबल प्रश्न विचारले. लक्षात घ्या. आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिन माहिती आहे 21 जूनला, हे माहीत असणं गरजेचं आहे, जनरल नॉलेज तुम्हाला, तरच तुम्ही हा प्रश्न सोडणार आहे. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन असतो आणि राष्ट्रीय विज्ञान दिन आपला कधी असतो? 28 फेब्रुवारीला असतो. लक्षात घ्या. तर आता ह्या दोघांमध्ये आपल्याला 21 जूनचा दिवस दिला आहे मंगळवार, तर आपल्याला मागे जायचं 28 फेब्रुवारी त्याच वर्षामध्ये, म्हणजे विज्ञान दिन दिवशी कोणता वार असेल. आणि हे 2016 लीप वर्ष, हे देखील लक्षात घ्या. फेब्रुवारीचे 29 दिवस असणार आहेत. म्हणजे गणितात दिल्याप्रमाणे आपण हे सर्व जर लिहून घेतलं तर 21 जून 2016ला योग दिन दिवशी मंगळवार आहे, तर 28 फेब्रुवारी 2016ला राष्ट्रीय विज्ञान दिन दिवशी कोणता वार असेल आपल्याला काढायचा आहे. तर लक्षात घ्या, आता आपल्याला मागे जावं लागेल. आता 21 जूनचा दिवस माहिती आहे मंगळवार, म्हणजे राहिले किती? 21 मधून 1 गेला, राहिले 20, म्हणजे जूनचे 20 दिवस. त्याप्रमाणे मेचे 31, म्हणजे ते आपण 3 दिवस पकडतो, कारण 28च्या पुढे 3 दिवस. एप्रिलचे 30 दिवस, म्हणजे 28च्या पुढे 2 दिवस, म्हणजे 2 दिवस पकडतो. मार्चचे 31, म्हणजे इथे देखील आपण 3 दिवस पकडणार. आणि फेब्रुवारी आता 29 तारीख आहे, आपल्याला 28 फेब्रुवारीपर्यंत जात आहे, म्हणजे 29 आणि 28 हे 2 दिवस झाले. ह्या सर्वांची जर दिवसांची बेरीज केली तर ती 30 दिवस येते. मग 30 दिवस आपल्याला मागे जायचं आहे. 30 दिवस म्हणजे 30 भागिले 7 जर केलं तर 7 चौक 28, उरले 2, 2/7, बाकी उरते 2. मग 2 दिवस परत आपल्याला मागे जावे लागेल. 2 दिवस मागे, पण कशाच्या मागे? मंगळवारच्या मागे. मंगळवारी आपल्याला माहिती आहे 21 जूनला योग दिन मंगळवार आहे, तर मंगळवारच्या मागे 2 दिवस जर तुम्ही गेला तर कोणता वार असणार आहे? रविवार असणार आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तर तो रविवारी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे. हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. जर 4, 5, 8, 13, 14, 17, 23 टिंब ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? म्हणजे 31, 32, 33, 35 या संख्या दिलेल्या आहेत. तर आता इथे जर तुम्ही नीट पाहिलं तर 4 आणि 5 मध्ये तुम्हाला किती? 1चा फरक दिसतोय. 5 आणि 8 मध्ये 3चा फरक दिसतोय. 8 आणि 13 मध्ये 5चा फरक दिसतोय. परत 13 आणि 14 मध्ये 1चा फरक दिसतोय. 14 आणि 17 मध्ये 3चा फरक दिसतोय. 17 आणि 22 मध्ये 5चा फरक दिसतोय. म्हणजे 1, 3, 5, 1, 3, 5 असा फरक वाढत चालला आहे. 22 नंतर पुढे काय येणार आहे? 23 येणार आहे, कारण 1चा फरक आहे. परत 3चा फरक म्हणजे 23 आणि 3 पुढे किती आलं? 26 आलं. पुढे 5चा फरक म्हणजे 26 आणि 5 किती आलं? 31 आलं. म्हणजे 31 ही संख्या येणार आहे ह्यामध्ये. आता लक्षात घ्या 31 आलं. आता 31 नंतर परत फरक 1 आहे, पुढची संख्या येणार आहे 32. 32 मध्ये परत 3चा फरक आहे, पुढची संख्या येणार आहे 35. आणि 35 मध्ये 5 जर केलं तर 40. म्हणजे 31, 32, 35 या संख्या येतात दिलेल्या पर्यायापैकी. जर तुम्ही पाहिलं तर 31 येते, 32 येते, 35 येते, पण 33 येते का? नाही येत. म्हणून हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर 33 ही संख्या या मालिकेची नसणार आहे. ऑप्शन 3 याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. तर काय दिले इथे? जर UNIDENTIFIED या शब्दाची सर्व अक्षरे वर्ण मालिकेनुसार लागली असतील, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे जर तुम्ही लावली आहेत, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील? म्हणजे आहे असेच अक्षरांची स्थिती राहील, अशी किती अक्षरे येतील आपल्याला काढायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला हे जे आहे तर ते अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे यांचे लावावं लागेल क्रम. तर गणितात दिल्याप्रमाणे आपण हा शब्द इथे लिहून घेतला आहे. लक्षात घ्या, या वर्णमालेनुसार जर आपण क्रम जर लावला तर DD EEF III NNTU याप्रमाणे हे सर्व अक्षरे यांचा क्रम लागतो. हेच जर अक्षरे यांच्या खाली जर तुम्ही लिहिली याप्रमाणे, तर लक्षात घ्या फक्त एकच अक्षर येतं इथं I. तर ह्या आयच्या खाली I येतं, असं एकच अक्षर आहे. बाकी जर तुम्ही सर्व पाहिली तर कोणतंच अक्षर म्हणजे प्रत्येकाची जागा बदललेली, फक्त एकाच अक्षराची म्हणजे सेम राहते. म्हणजे आपलं योग्य आन्सर काय असणार आहे? तर फक्त एकच अक्षर जे आहे तर ते अपरावर्तित राहणार आहे. फक्त एकच हे अक्षर I. तर एकच अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. तर दिशावरती आधारित प्रश्न आहे. लक्षात घ्या. तर सानवी लक्षात घ्या, आपण इथं असं समजूया. तर म्हणजे याप्रमाणे इथे सानवी आहे असं आपण लक्षात घेऊया. तर काय? ती काही अंतर चालत जाते पूर्वेकडे, म्हणजे ह्या दिशेने काही अंतर ती चालत जाते. ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. तर डावी बाजू तिची ही असणार आहे, म्हणजे वरती.
तर ह्या डाव्या बाजूत ती वळते आणि नंतर 50 मीटर चालते, म्हणजे इकडे वळते आणि हे 50 मीटर जे आहे तर ते चालत जाते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 अंशात वळते. 135 अंशात म्हणजे काय, तिचे तोंड आता इकडे आहे सध्याला. 90 अंश वळल्यावर इकडे होणार, 35 वळल्यावर ह्या बाजूला तिचे तोंड आलेलं आहे, म्हणजे ह्या आग्नेय दिसेल तिचं तोंड झालेलं आहे. 135 मध्ये ती जर वळली तर तिथून आणि 15 मीटर चालत जाते, म्हणजे इथे वळते आणि इथे 15 मीटर चालत जाते आणि या ठिकाणी येऊन पोचते. तर तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा, आता तिचं तोंड जर ह्या दिशेला असेल, कोणती दिशा आहे ही, तर आग्नेय दिशेला असेल, तर तिच्या डाव्या हाताची दिशा कोणती दर्शवत असेल, म्हणजे इकडची दिशा आपल्याला विचारली. डावा हात तिचा इकडे असणार आहे, तर कोणती दिशा असते, तर ती ईशान्य दिशा असते. लक्षात घ्या, ईशान्य दिशा कशामध्ये दिली आपल्याला, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला या पेपरमधील हा शेवटचा गणिताचा प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 100 आहे हा. तर लक्षात घ्या, व्हेन डायग्रामवरती आधारित हा प्रश्न आहे. तर आता या प्रकारची व्हेन डायग्राम आपल्याला दिलेली आहे. तर कोणता पर्याय व्हेन आकृतीत अचूकपणे दर्शवतो, तर पहिला काय तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. इथे जर तुम्ही जर ठेवला तर इतिहासाचा व नागरिकशास्त्र विषय आहे, कारण 3 विषय वेगवेगळे आहेत, तर एकमेकात गुंतलेत का नाही, हे तर विषय कट होतो. कप, चहा, बशी, हे कपात बशी, म्हणजे बशीमध्ये बशीवर कप ठेवतो, कपात चहा होतो, तर हे देखील येणार आहे. भारत, आशिया, युरोप, म्हणजे आशियामध्ये आत भारत येतो, म्हणजे आतमध्ये वर्तुळ कुठला दिला आहे का नाही दिला, हा देखील पर्याय कट झाला. म्हणजे पर्याय कट करून तुम्ही याचा आन्सर काढू शकता. राहतो एकच पर्याय, फुले सुवासिक पांढरा. तर ही फुले आहेत, त्यातली काही सुवासिक आहेत आणि काही पांढरी आहेत, म्हणजे असं आपण म्हणू शकतो या आकृतीद्वारे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तर ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. फुले सुवासिक व पांढरा हे या योग्य व्हेन डायग्राममध्ये आपल्याला दाखवता येईल. ऑप्शन 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर मित्रांनो, आपला MPSC कंबाईनचा दिनांक म्हणजे गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा 30 एप्रिल 2023 साली झाला, म्हणजे गेल्याच वर्षी झालेला आपला हा पेपर सुरू होता. तर याचे संपूर्ण प्रश्न जे आहेत तर ते आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.